रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 4-8 दिवस जरा इकडे तिकडे हालचाल झाली तर तुझं विणं कोण दया करणार म्हणायची वेळ. आता आवरलं तर ठीक, नाही तर काही खरं नाही. आहे टेकाडावर आहे त्यांचं खरं आहे, पण तरीसुद्धा शेवटी त्यांचं कोणतरी तिकडे खोलात आहेच. त्यामुळं असं वाटायला लागलं लगेच. तर हा खरं तर ही त्यावेळची वृत्ती नसून नेहमीची ठेवायची वृत्ती आहे. ही प्रसंगात येते आणि प्रसंग गेला की जाते, मग काय आठवत नाही. ते आठवावं म्हणून याच्यासाठी कदाचित असे प्रसंग येत असतील. आपला त्याच्यामध्ये निसर्गाचा अधिक्षेप करणं हा भाग आहेच, तो प्रश्न नाही. पण त्याच्याबरोबर त्याचा अधिक्षेप झाला हेही खरं आहे, पण तरीसुद्धा आम्हाला त्यानिमित्ताने आठवण झाली हेही खरंच आहे. ठेच लागली की निदान आई म्हणतो ना, आई म्हणतो तेव्हा. एरवी काही आई म्हणायला काय बंदी नाही कोणाला. म्हणू नये असं आहे का, स्मरण करू नये का, मातृदेवता ते आपलं आहे. ते म्हणतो ना कुठेही मातापितृभ्यां नमः. सुरुवातीला मातृदेवो भव, तिने कुठेही जा, तिथे कुठेही गेलं तरी पहिल्यांदाही आहे. ही जर आहे तर विठ्ठेच लागल्याशिवाय आई म्हणत नाही. याला काय करावं, तर ह्याला विस्मरण म्हणावं, दुसरं काय नाही. ह्याला आपल्याला त्या गोष्टीचं विस्मरण होतं असं म्हणावं. ते एरवी या निमित्ताने हे जगन्माता आहे, त्यामुळे जगतपिता आहे, त्याचं स्मरण व्हावं म्हणून कुठेतरी ठेच लागते. ती लागली की त्यानिमित्ताने आठवण होती. मग वाटतं हो हे काय खरं नाही, हे खरी सत्ता त्यांची. आणि मग आम्ही जे काय करतो आहे त्याचं काय नाही, त्यांच्या सत्तेखाली वावरतो एवढं ओळखून असावं. तेव्हा आता त्यांच्या सत्तेखाली वावरतो, ते वावरतो आम्हीच, पण सत्तेखाली वावरतो याचं भान असणं म्हणजे मनुष्य साधक असणं. आपण भगवंताच्या सत्तेखाली वावरतो. यश अपयश काय असेल, ती काय जे काय असेल ते शेवटी त्यांच्या सत्तेखाली आपण वावरतो आहोत याचं भान असल्यानंतर. जसं एखादा राजाज्ञेनं काम करतो, त्यावेळेला तो काय काम करतो याच्याशी काही संबंध नसतो, तो राजाज्ञेनं करतो हे महत्त्वाचं. ती आज्ञा आहे ना मागे, त्याच्यामागे काहीतरी कुठले तरी अधिकार आहे ना, तर त्याच्यानी हे ठरवलं आहे ना. जसं घटनेने ठरवलं, यांनी ठरवलं आहे, तसं त्यांनी ठरवलं आहे, त्यानुसार चालतो. मग त्यावेळेला ते चालताना एरवी एखाद्या माणसाला मारल्याचं पातक आहे, पण न्यायाधीशाला फाशी दिलेल्याचं पातक नाही, कारण तो आज्ञेनं चालतो ना. म्हणजे अगदी वर्स्ट ऑफ द वर्स्ट असं आपण गृहीत धरलं तरीसुद्धा त्यात माणसाला त्याचं पातक नाही, कारण तो आज्ञेखाली. तसा हा नजरेखाली, आज्ञेखाली. म्हणून नेहमी आपल्या गुरूंच्या नजरेखाली असावं, म्हणजे त्यांच्या आज्ञेखाली आहोत याचं भान असावं. ते त्या अर्थाने हे, मग ते तर ठेच लागल्यावर नसावं, एरवीसुद्धा असावं. ठेच लागल्यावर असावं, हा तर ठेच लागून छान, ते सुद्धा छान होणारा अवघडच आहे, कारण विस्मरण आहे, ते लागू नये लगेच स्मरणाला. त्यामुळं प्रसंग गेला की देव गेला असं होतं, आणि प्रसंग आला की देवाशिवाय दुसरं काही नाही लक्षात येतं, कारण बाकीच्याच्या शेवटी मर्यादा आहे. मग असं काही होतं याच्यासाठी हे कायमच या प्रार्थनेत असावं. टाकू नको माझं निज यश राखी, हे जे काय आहे, तर ही प्रार्थना आहे तशी ती कायमची असावी. आणि हा जो करतो काम, आता कोणालाही झालं तरी शेवटी जीवाची भीती आहे, याची भीती आहे, त्याची भीती आहे, सगळ्याची भीती आहे, बरोबर आहे. भीती कशामुळे आहे ते आपल्याला त्याने सांगितलं. अज्ञाने भरले शीत, थंडी वाजायला लागली म्हणजे, कुडकुडायला लागला म्हणजे कशानं, तर ह्यानं नाही. ह्याला एक वेळ काहीतरी घालून अंगात गेले, पांघरून घेऊन बसेल, काहीतरी करता येईल. पण अज्ञाने जे शीत भरले, ती कशानं भरले हे सांगितलं. ती कळत नाही आहे म्हणून. आत्ता या क्षणी काय होणार हे कळत नाही. जे एक म्हणतो हे वाढणार, एक म्हणतो उद्या काय तुम्ही आता बघाच, एक म्हणतात आता हे कमी कमी होणार. आता नक्की काय होणार हे कळत नाही, म्हणून जशी माणसाची उलघाल होते. आणि त्याच्यासमोर त्याचं काहीतरी स्वतःचा दिनक्रम, काय प्लॅन काहीतरी असतं ना आखलेलं. तर असं वाटतं की ह्याचं काय होणार. ज्यानं आत्तापर्यंत सांभाळला तोच पुढे सांभाळणार ना. पण आत्तापर्यंत सांभाळलं हे भान असलं तर तो सांभाळणार आहे हे लक्षात राहतं. तेव्हा त्यांनी आत्तापर्यंत सांभाळलं तोच पुढे सांभाळणार, मग तो सांभाळेल ना. ज्याने कशाही परिस्थितीत ज्यांनी सांभाळलं तर ते सांभाळतील. फक्त हे जे ज्ञान आहे हे गुरु करून देतात. ह्याला कोणीतरी ज्ञान करून देणारा लागतो शेवटी. एक कोणीतरी प्रकाश टाकल्याशिवाय वस्तू दिसत नाही. वस्तू त्या जागीच आहे,
जसं भगवंत त्या जागीच आहे, फक्त प्रकाश टाकल्यावर दिसायला लागतो. नाहीतर काही वेगळं काही भगवंत निर्माण होत नाही. मूर्ती काही वेगळी देवळात निर्माण होत नाही. अंधार पडतो त्यावेळेला कुणीतरी दिवा लावतो किंवा बॅटरी टाकतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं अरे पांडुरंग आहे, बस संपलं, बाकी आता काय काळजी करायचं कारण नाही. अनेकांना असं होतं की नाही, समोरून ती गाडी जाते त्याच्यावर सुद्धा काहीतरी लिहिलं असतं ब्रह्मचैतन्य प्रसन्न, महाराज आहेत बाबा. आता तुमच्या पुढे त्यांची गाडी आहे कधीपासूनच आहे, फक्त आपल्याला आता लक्षात यावं म्हणून नेमकी तशी गाडी जाते. त्याचं काय असेल ना ते बरोबर उपास्य दैवत. आता ते म्हणतात ते बायफ्ल्यूक तसं होतं, असं काय कुठं असतं काय, असं असतं. फक्त ज्याला वाटतं त्याला असतं, ज्याला काय वाटत नाही त्याला काय ही गाडी गेली काय ती गाडी गेली काय, तसं नसते. ते त्यावेळेलाच बरोबर असतं. आणि हमखास म्हणजे त्याचं काय शेवटी ज्यानं खूण मागितली त्याला खूण आहे. त्याला खूण काय तो मागतच नाही, त्याला कुणी द्यावं आणि कशासाठी द्यावं. मी म्हणतो जो मागतच नाही त्याला कशासाठी द्यावं. मग हे आता टाकू नको माझं निज राखी म्हटल्यानंतर मग आता बघ त्यांना ते त्यांचं ब्रीद सांभाळणं भाग आहे. तसं ते दाखवून देतं की मी आहे. आता ते आहेत ह्याला काही नाही असं कधी झालंच नाही, असे आहेत. आम्ही आहोत किंवा नाहीत काही सांगता येत नाही, किती काळ आहोत तेही सांगता येत नाही, पण ते नक्की आहेत. मग ते नक्की आहेत ते अथपासून इथेपर्यंत आहेत आणि आधी होते नंतर आहेत. तर ते जे आहेत ते आहेत याचं एक भान असलं ना की माणसाला एक आश्वस्तता असते, चित्ताला एक शांतता असते. नाहीतर अस्थिरता आहे कायम, अनिश्चितता येते. ती अनिश्चितता कशामुळे येते तर अज्ञानामुळे येते, कारण पुढे काय घडणार माहीत नाही. आणि मनाचा स्वभाव आहे तसा की बहुतेक काहीतरी काय खरं नाही असंच वाटतं का तसं काय. मग पापशंकी म्हणतात मन नेहमी, मनाचा नेहमी स्वभाव आहे की त्याला असं वाटतं की काहीतरी गडबडच होणार. गडबड काय होणार नाही आहे. आजपर्यंत काय गडबड झाली, जर समजा गडबडच झाली असते तर आपण असलो असतो काय अनुभवाला बोलायला. गडबड झालेली नाही आहे, थोडे चढ उतार आहेत. आता काय जगामध्ये आहे तेव्हा चढ उताराशिवाय हे काय वॅक्सेस अँड व्हॅन्स हे चालणारच ना. लाटा येतात, कधी थांबलं आहे का समुद्रामधल्या लाटा, थांबल्या का. तसंच कधी सुखदुःख थांबलं का, कधी चढउतार थांबले का, आयुष्यातले अपडाऊन्स थांबले का. कोणाच्यात असं आहे की जिथे ते सगळं थांबून गेलं, कुठेही नाही. राजा असो, रंक असो, कोणी सामान्य असो, मध्यम असो, मोठा असो, काहीतरी कमी जास्त हे सारखं होतच आहे. म्हणून महाराज एका शब्दात जे आपल्याला प्रवचनं वाचता आपण त्यात म्हणलेलेच आहे की घडामोडा जगाचा स्वभाव आहे. आता घडणं मोडणं ते हे चालूच राहणार. म्हणजे याचा अर्थ अपडाऊन्स हे सतत वर खाली काहीतरी होणं, काहीतरी निर्माण होणं, काहीतरी नष्ट होणं हे होतच राहणार आहे. फक्त हे होतच राहणार आहे हे ज्ञान कुणीतरी करून द्यायला पाहिजे, म्हणजे हे होत राहतं. आता आपल्याला काय आहे त्याच्याकडे कर्त्याकडे लक्ष नसल्यामुळं कर्माकडे गुंतायला होतं माणसं. आणि कर्म माणसाला सुखदुःख देतं. कर्ता सुखदुःख देत नाही, तो त्याच्या पलीकडे आहे. देतच असेल तर फक्त सांभाळणं काय त्याची. तो आतच आहे आणि बाहेरही आहे, कुठे बघाल तिथे आहे. तर तो आहेच. तो काही असं कोणाला दुःख देऊ इच्छित नाही. आपलं कर्त्याकडून कर्माकडे लक्ष गेलं की घोटाळ्याला सुरुवात होते. कारण कर्म कधी मनाप्रमाणे, कधी मनाविरुद्ध, कधी सुखाचं, कधी दुःखाचं, हे एलकावे कर्माकडे लक्ष गेल्यामुळे आहेत. कर्त्याकडे लक्ष गेलं तर काही होत नाही. आणि कर्त्याकडे म्हणजे आपलं लक्ष जात नाही असं नाही, पण मी असं कसं वागलो, मी असं कसं केलं किंवा मी केलं, दोन्ही बाजूला आहेत. तर त्यामुळे तुम्ही काही करत नाही. खऱ्या कर्तयासी ओळखावे, आपल्या समर्थाने स्वच्छ सांगितलं ना, तर खऱ्या कर्तयासी ओळखावे. तेव्हा मी आहे हा मी करता नव्हे. मी आपलं त्याला हात लागला माझा त्यातला प्रकार आहे, कर्म आहे, त्याला माझा हात लागला म्हणून हे दिसतंय, हे बरोबर आहे असं आपल्याला वाटतंय. पण ते हात लागला हे ज्याच्या लक्षात आलं त्याला ज्ञान झालं. अज्ञान जाणं म्हणजे काय तर खरा करता कळणं. ज्ञान होणं म्हणजे खरा करता कळणं. अज्ञान गेलं म्हणजे आपण करता आहोत याचं माणसाला अशा तऱ्हेचं भ्रम नाही होत. अज्ञानाने भ्रम होतो. अज्ञानाला आपल्याकडे सगळीकडे जास्त करून अंधाराची उपमा दिलेली आहे. कारण अंधारात नक्की कळत नाही माणसाला तिथे काय आहे हे वस्तू जशी कळत नाही तसं ज्ञान होत नाही. त्यामुळे ते म्हणजे अंधारासारखं. अंधारात मनुष्य बघा नेहमी की प्रकाशात चाचपडतोय असं नाही होत, अंधारात चाचपडतो मनुष्य. कारण करता कळत नाही, होणार काय कळत नाही, चाललंय काय कळत नाही, पुढे काय होईल कळत नाही, हे सगळं कळत नाही याचाच अर्थ अज्ञान ना. मग ते जे आहे ते कळत नाही यामुळं तसं वाटतं. त्यामुळे आपलं कर्त्याकडे लक्ष जातं, पण ते या कर्माकडे लक्ष जातं आणि त्यातून कर्त्याकडे जे काही जातं ते स्वतःकडे जातं. कारण आपल्याला असं वाटतं कारण आपण करते आहोत. आम्ही घर बांधायला काढलं हे बरोबर आहे. खरं सांगायचं तर आपण घर बांधतो असं एक म्हणजे खरं सांगायचं तर कुठल्या गोष्टी विनोबांचे फार छान बघा की काय करावं, गाडी चुकली परत यावं लागेल. गाडी चुकली कशी म्हणले, एकच शब्द उच्चारतात दोन, पण विचार करायला होता आपल्याला एवढं. आणि हा शब्द आपण किती वेळा हे वाक्य उच्चारलं असेल,
की गाडी चुकली, परत यावं लागलं, दुसऱ्या गाडीने जावं लागलं, उशीर झाला, अमुक झालं तमुक झालं. गाडी चुकत नाहीच. मी चुकतो म्हणून मला मिळाली नाही, ती वेळेवरच सुटली म्हणून मिळाली नाही. ती चुकली असती, समजा एक तुम्हाला 5ची वेळ दिली आणि 4:45ला गाडी सोडून दिली, हे ठीक आहे, तर गाडी चुकली. तर गाडी काही चुकलेली नाही, गाडी वेळेवरच सुटली, मी चुकलो, त्यामुळे मी 5:05ला पोचलो. आता मग त्याला ते काय करणार ना, त्याने उलट वेळ पाळली आहे किंवा गाडी चुकली असा वागप्रचार बरोबर नाही. म्हणणे गाडी चुकत नाही, तर आपण चुकतो. पण इतक्या साध्या गोष्टीत जर आपल्याला ते कुणावर तरी ढकलायची सवय असेल, नाहीतरी ढकलायची सवय असते कुणाची तरी, कोण जबाबदारी घेतो माणसं, काय नाही, हे असं चालले, हे असे वागतात, ते तसे वागतात, त्यामुळं असं होतं तसं होतं, त्यामुळं काही होत नाही, मी कसं वागतो तेवढं ठरवावं, आपल्या मार्गाने जावं. भगवंतानं प्रत्येकाला स्वतःचा मार्ग आखून दिलेला आहे, त्या मार्गाने तो गेल्यानंतर त्याला काही होत नाही. आणि झालंच तर त्याचं पूर्वकर्म असतं तेवढं होतं, ह्या पलीकडे काही त्याला होणार नाही. आता त्यांनी कुपथ्याचं खाल्लं आहे तर आता त्याचंच पोट बिघडेल, ते दुसऱ्याचं बिघडवायची काही परमेश्वराकडे व्यवस्था नाही, अशी अपेक्षा पण काय ठेवू नये, आपलंच बिघडणार. मग एवढं जर सरळ आहे तर ते कर्माच्यातून तसं कसं निर्माण होईल, काहीतरी कर्म चुकलं म्हणून ते चुकलं. बरं ठीक आहे, माझ्या अज्ञानानं चुकलं असेल तर भगवंत लक्षात आणून देतो की करता मी आहे. तुम्ही करतो म्हणाल तर करता येईल असं नाही, तुम्ही करणार नाही म्हटलं तर तेही जमणार नाही. प्रकृती स्वाम नियोक्षती, ती तुला करायला लावीलच. तर तसं माझं पूर्वकर्म मला ते करायला लावीलच, तर पूर्वकर्म आहे तर आता करायला लावीलच, तर करायला लावू दे ना, म्हणजे एकदा ते संपेल की. हे ज्ञान की मला ते पूर्वकर्म आहे त्यामुळे ते मला करायला लागेल. मग माणसाचे आता तो एखादा तोट्यात जातो, तो म्हणतो काय असं मार्केट असं झालं, तोट्यात आलो, हे झालं ते झालं, ते हे लोकांनी असे केले, हालचाली केल्या, अमकं केलं तमकं केलं, काही नाही, आपण होतो ना त्याच्यात. मग आपण का नाही थांबवलं, आपल्याला का नाही कळलं, ते तेव्हा लक्षात आलं असतं. जर तेव्हा लक्षात आलं नाही, हाच तर मुद्दा आहे, तेव्हा लक्षात आलं असतं तर आपण ह्यात पडलो नसतो, असं म्हणतो मनुष्य. नुकसान झाल्यावर, फायदा झाल्यावर म्हणतो माझं प्लॅनिंग, तर तुझं प्लॅनिंग नाही, मिळायची वेळ आली, तत्काले भविष्यात गेल्या वेळात झालं तर आपलं. मग तसं व्हायचं होतं म्हणून झालं म्हणावं की. मुलीच्या लग्नाचं महाराज कसं बरोबर म्हणले की योग येत होतं, 3 वर्ष प्रयत्न करतोय पण योग येत होता, आणि एकदम अचानक ठरलं आणि एकदम कार्य करून एकदा मुलीचं लग्न करून मोकळा झालो. मुलीचं लग्न करून टाकलं, आपल्या आधी का नाही टाकलं. महाराजांचे सोपं साधं आपल्याला कळावं असं असते, आधी का नाही करून टाकलं, मग एवढं तर तुम्ही करून टाकणार. ते व्हायची वेळ आली म्हणून ते झालं असं म्हणा. त्यावेळेला व्हायची वेळ आली नव्हती असं म्हणता येतं. मग ते म्हणायची सोय हवी असेल तर मग आत्ताचं जे झालं तर ते त्यांची इच्छा होती म्हणून झालं, करायची वेळ आली, त्याची व्हायची वेळ आली म्हणून झालं. मग तशाच ह्या जगातल्या यशापयश ही त्याची वेळ आली म्हणून झाली. आता ह्याचा अर्थ आपण शांत आपल्या हातावर ठेवून बसावं आणि तिची वेळ आली म्हणजे होईलच की. तसं मग जूनमध्ये सुद्धा हातावर ठेवून बसता येईल, आणि जे हातात पडेल ते जून पुढच्या जूनला काय पडेल ते माहिती आहे. मग असं ती काही अपेक्षित नाही, माझं आहे ते मला काम करायला पाहिजे, केल्यानंतर काय होणार फळाशी त्या अर्थाने काही संबंध नाही, ते ते मिळेल त्याला. माझं काम आहे ते मला करायला पाहिजे, आणि ते मी मला जेवढी म्हणून काय विवेकबुद्धी काय जेवढी म्हणून काय ते नसेल तर आदेश असेल उपदेश असेल काय असेल कशातूनही शिकून करेल. पण ते ते जे काय शिकलेलं आहे ते मी वापरलं का सगळं. आपण ज्या वेळेला परीक्षेला मुलाला विचारलं तुला एवढं आत्तापर्यंत सगळे रिव्हिजन करून घेतले, अमुक करून घेतलं, अभ्यास करून सगळं तू तिथं ते केलंच ना सगळं बरोबर, मग ठीक आहे. एवढंच खरं पालकांचं मूळ काम एवढं की बाबा तेवढं केलंच ना, किंवा आधीचं जे काय असेल ते त्याला करायला देणं, काय ती संधी देणं, एवढंच काम आहे. आता त्याच्यानंतर असं घडलं त्याला 2 जास्त पडले मला 2 कमी, ते त्याचं 2 मार्काचा अभ्यास जास्त असेल, त्याला आता काय करणार, असं तर मागेन पुढे हे तर जगामध्ये आढळलंच. पण ते त्याच्या त्या माणसाच्या कर्माप्रमाणे त्या माणसाला जे मिळायचं त्याप्रमाणे ते मिळालेलं आहे. मग माणसाला हे इतर त्रास द्या, त्याच्याशी तुलनेचा प्रश्नच येत नाही. माझ्या प्रयत्नांशी माझ्या यशाची तुलना करावी, फार तर करायची झाली तर. मग आता ते आपोआपच सापडतं, घ्यायला कारण आपणच आहे, थोडा अभ्यास आपणच कमी केला. मग आता त्या विषयात जर अभ्यासच केला नाही, कंटाळा येतो म्हणून तो विषय टाळायचा. आता काही नाही, पूर्वी गणिताची म्हणजे आता काय माहीत नाही, पण सध्या पूर्वी असं गणिताची वगैरे आवडलंच मग तो टाळला जाईल. शास्त्राची आवड नाही, कशाची आवड नाही, पण ते टाळला जातो अभ्यास. मग आपोआपच त्या विषयात खाली यायला होतं. मग आता ह्याला काय ते पाठ्यपुस्तकवाले जबाबदार का शिक्षक जबाबदार का ते परीक्षा जबाबदार, आलेला पेपर जबाबदार, कोणी जबाबदार नाही. माझ्याकडनं त्या विषयाकडे लक्ष कमी दिलं गेलं म्हणून तो मागे पडला. आवडता विषय मुलांना अभ्यास करायला सांगा, तो घेऊन बसतात. तसं प्रपंचातसुद्धा माणसं आवडत्या गोष्टी घेऊन बसतात, तसं नाही सगळे पेपर सोडवले पाहिजे. प्रपंचात आवडता पेपर घेऊन बसायला गेलो तर तेवढ्यात पास व्हायला होईल, बाकीच्यात नापास होईल, पर्सेंटेज खाली येईल. तर शेवटी ते पर्सेंटेज खाली येतं म्हणून मग परत खाली यावं लागतं.
आपल्याला एकदा वर गेलो तर परत कशाला खाली यावं लागतं. ते पर्सेंटेज नसतं तेवढं म्हणून खाली यावं लागतं. मग सगळ्या पेपरचा व्यवस्थित अभ्यास केलेला असला, नावडते आणि आवडते सगळ्या, तर ते व्यवस्थित होतं. मग आता नावडत्याचंही करावा, आवडत्याचंही करावा, ही आवड नावड आपल्या मनात नसावीच. हे ज्ञान आहे. अज्ञाने भरले शीतमुखा. तर हे असे हे ज्ञान नसतं म्हणून माणसाला काळजी आहे. जर समजा माहिती आहे मला की उद्या अमुक एक गोष्ट होणार, तर मला त्याची काळजी नसते, उद्या ती होणार. अर्थात स्वतःच्या बाबतीत असली तरी मन माणसाला स्वस्त बसून देत नाही, कारण त्याचा स्वभाव आहे. ते त्याला काळजी नसली तर लावून देईल. होणार आहे सगळं काय आहे, पण समजा. आता समजा म्हटल्यानंतर काय मनुष्य असण्यापासून नसण्यापर्यंत काही असू शकतं. मग असं नाही काळजीचं आहे, ते मनाचा कारभार आहे. आपण ओळखावून बाजूला ठेवा. ते नाही, आपण ठरवलं आहे उद्या हे होणार आहे. आता समजा एखाद्याला माहिती आहे की उद्या होणार आहे, तर त्याच्या मनाला एक प्रकारची निश्चिंतता असते की ते होणार आहे. आता रिझर्वेशन ज्याला मिळाले त्याला काही गाडीची काळजी नाही वाटत. ते जाईन आता किती 8चं रिझर्वेशन आहे, 8:15 निघालो तर 8ला पोचतो. आपलं रिझर्वेशन आहे, त्या जागी जाऊन मनुष्य बसला. ही कशी एक निश्चितता माणसाला आहे, कारण ही निश्चितता कशातून आली, ती ज्ञानातून आली. ते आधी झालेलं आहे, करून ठेवलेलं आहे. आता एवढे तुडुंब गर्दी आहे आणि सगळे आहे आणि जागा कशी मिळणार हे माणसाला वाटलं तर समजू शकतो, कारण अज्ञान आहे. नक्की सांगता येत नाही मिळेल का नाही. रिझर्व्ड सीट असल्यावर मनुष्य जसा निश्चिंत असतो, तसं आपली सीट रिझर्व्ड असावी, म्हणजे निश्चिंत राहता येतं. आपली सीट तिथं आहे, तिथं रिझर्व्ड असावी. मग तिथं ती रिझर्व्ड कशी असणार, आपल्या ह्या ज्ञानावर असणार. आता ज्ञान कोणतं असणार, तर व्यवहाराचं ज्ञान असणार का, ते त्यांना अभिप्रेत आहेच. पण व्यवहाराच्या ज्ञानाच्या मर्यादा व्यवहाराच्या ज्ञानाला आहेत, कारण आपल्या ज्ञानावर सगळा व्यवहार चालत नाही. व्यवहार इतरांच्या ज्ञानावर पण चालतो, त्यात मागं होऊ शकतं. कॉम्बिनेशन आहे, शेवटी पार्टनरशिप आहे म्हटल्यावर एकट्यानं काम करून कसं चालेल, दुसरं काम करत नाही म्हटल्यानंतर ते आपल्यावर येतं. शेवटी नफा नुकसान शेवटी पार्टनरशिप म्हटल्यावर आपल्यावर नाही काय येणार. तर ही सगळी पार्टनरशिप आहे जगाची, त्यामुळे त्याच्यात जे वाटायला येईल ते येईल. पण मी जे काम करतो आहे ते जे गुरुंनी सांगितलं ते करतो आहे, त्यामुळं माझी तिथली चीज रिझर्व्ड आहे. त्यामुळं आपल्याला निश्चिंतता आहे. आजारपण येऊ दे न येऊ दे, त्याचे व्यवहार चालू देत न चालू देत, पण माझं काम मी नीट करीत नाही. म्हणून खरं जगात सुद्धा जी अनिश्चितता आहे, जी माणसाला काळजी आहे, ती खरं सांगायचं तर प्रपंचाची नाही, तिथली काळजी आहे खरं. आणि त्या काळजीपोटी ही काळजी उद्भवली आहे. एकदा जर ती काळजी नसेल तर माणसाला मधल्या गोष्टीची काळजी, ज्याला मुखावर पोचणाऱ्याची खात्री आहे, त्याला मध्ये कुठलं स्टेशन लागलं आणि थोडा उपाशी राहिलो का, जास्त डबा संपला का, परत घ्यावा लागला का, स्टेशनवर उतरावं लागलं, याची फारशी काळजी नसते. त्याला माहिती आहे गाडी धरलेली ती तिथं जाणार आहे. तर ती त्या अर्थाने आपली साधनेची गाडी गुरुच्या आज्ञेने जर बरोबर धरलेली असेल आणि आपलं काम करीत असो, तर आपली सीट रिझर्व्ड आहे. त्यामुळे आपल्याला त्याची काय काळजी नाही. आता फक्त काय आहे, वाटेत आता तर गाडीत तर बसून राहावं लागेल. आता मध्येच उतरून गेला निघाला, त्याला त्यांनी काय करावं असं अनुग्रह घ्यायला होते. म्हणजे की ते म्हणे मग काय, तसं मला अनुग्रहाचा अनुभव आहे. म्हटलं कितवा आहे, तर म्हणले 7वा. मग म्हटलं आनंद आहे, 7वा घेत असतं तर 7वा आहे. अजून एखाद्या तुम्हाला म्हटलं का नाही 6व्याने मिळालं, मग म्हटलं 7व्यानं काय मिळणार. म्हटलं एकच होईल की कदाचित तुम्हाला 8वा घ्यावा लागेल, तुमची तयारी आहे का. कारण हे असंच होत राहणार, आपल्याला कशातच समाधान आहे. तसं नाही, समाधान असावं की हे माझ्या कल्याणाचं झालं, आता याच्यानंतर आणखीन काय करायचं नाही. बरं जर करायचं असेल तर महाराज बुद्धी देतील की करायची गरज आहे तर ते तुम्ही करा. आपल्याला दृष्टांत द्यायला त्यांना अवघड आहे का, मला दृष्टांत होणं अवघड आहे. हां, समजून असावा, ज्ञान व्यवस्थित असावं. तर ते ज्ञानाचं आहे ना, तर त्यामुळे मला दृष्टांत होणं ही गोष्ट करायची अवघड आहे, पण त्यांना दृष्टांत देणं अवघड नाही ना. मग ते देतील, ते मार्ग दाखवतील आणि म्हणतील ह्याच्या पुढचं. आता ते गुरूंच्या बाबतीत नाही का, निसर्गदत्त म्हणाले की ते त्या दगडापर्यंत पोचवण्याचं मैलाचा दगड आहे, तर तिथपर्यंत त्यांनी पोचवलं. आता ह्याच्या पुढं तू हा ग्रंथ वाच आणि अमक्याकडे जा. कित्येक माणसांनी कित्येक ठिकाणी कित्येक लोकांना असं पाठवलेलं आहे, तू त्यांच्याकडे जा. हे कशातून आलं, ह्यांना निश्चिंतच आहे. प्रपंचात सुद्धा आहे. आपल्याकडे भटजी बाबा होते ना, त्यांना अशी प्रपंचात त्या अर्थाने कधीही काळजी नाही. आता त्यांचा प्रपंच म्हणजे जगाचा प्रपंच केल्यासारखा प्रपंच आहे. आल्या गेलेल्याचं घरात म्हटलं तर घरात त्या अर्थाने काही नाही, सामान्य घर आहे. पण तरीसुद्धा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ते जे बाबांच्या गोष्टीत जे आहे ना, आधणत ठेव, ही जी गोष्ट आहे ना, तसं आहे. माणसं 4-7 जणं ते आलेले आहेत आपल्या घरात. ते म्हणले अहो तांदूळ नाही, बेसन डाळ नाही, पिठलं भात तरी करायला पाहिजे ना. पण पिठलं भात करायला चूल पेटवायला लागते, त्याची व्यवस्था आहे. पातेले ठेवायला लागतं, ते घरात आहे. पाणी ठेवायला लागतं, ते घरात आहे. मग आता चूल पेटवा आणि आधण तर ठेव, म्हणजे त्यात काय टाकायचं ह्याची काळजी करणारा आहे ना कोणीतरी. म्हणून ज्यांच्या सीट रिझर्व्ड आहेत त्यांना हे जमतं. त्यांना खात्री आहे की ते त्याची व्यवस्था ते
आधळाला उकळी फुटायच्या आत दारात बैलगाडी शिधा घेऊन हजर कशी होते. त्याचं काहीतरी टायमिंग आहे ना, तर ते त्यांना आहे आणि त्यांना बघण्याचं म्हणून हे जे मागच्या वेळेला आपलं ते तत्तत्काले भविष्यती तसं त्यांचं चाललेलं आहे. त्यांच्या दृष्टीनं बघण्याचा दृष्टिकोन काय होते. खरं परमार्थात शिकायचं तो जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकायचा. जग त्या जागीच असणार आहे. पूर्वी लोक होते, महापुरुष होते. माऊलींच्या काळापासून हे आपल्याला तर निदान तो काळ माहिती आहे, आचार्यांच्यापासूनचा काळ माहिती आहे. सगळ्यांच्या काळात हे होतं. ही ब्रह्मसूत्र हेच लिहित होते, त्याच्यामागं उपनिषदं लिहिली, ही सगळं लिहिलं. त्या काळी सगळं होतं, सगळं असंच होतं. फार मोठा काही फरक नव्हता. आपलं रामायण महाभारतन सगळं आपण हे सगळं पुराणं वाचतो. काय फरक होता. त्या काळी तसंच होतं, ह्या काळात तसंच आहे, पुढे तसंच राहील, जग तसंच राहील. बघण्याचा दृष्टिकोन ज्यांना आला, विदुराला बघण्याचा दृष्टिकोन आला म्हणून विदुर नीती सांगू शकतात. हे प्रत्येकाला बघण्याचे दृष्टिकोन आलेत. तो पुंडलिक ज्या ठिकाणी आला ते काय ह्याच्यात काय पंढरपुरात काय तेवढाच होता, बाकीचे नव्हते का, आणि अजून ते नाही आहेत का, आहेत. पण तरी ते पुंडलिक झाले का हा प्रश्न आहे. त्याला बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्याचा सेवेचा असेल आणि कोणाचा कशाचा असेल, पण तो जो आहे तो इतका पक्का आहे की तुला उभं राहायचं तर राहा, असं त्याची म्हणायची हिंमत आहे देवाला. मी बाबा तुला दर्शन द्यायला आलो, काय हरकत नाही, पण तुम्ही थोडा वेळ जरा माझी मी कामात आहे, तेवढी माझी सेवा झाली की मी आपल्याला दर्शन घेतो, तोपर्यंत जरा आपण उभे राहा, असं आपल्याला म्हणता येईल का. मला सांगा, एवढं आपल्याला आपल्या सेवेची खात्री आहे का, तर हे देवाला म्हणता येईल. नाहीतर आपण म्हणू हा देवदर्शनाला हीच पुण्य आहे ती उपयोगाला आली, म्हणून ह्यांना सोडून त्यांच्याकडे जायची. पुंडलिकाच्या काळात असते तर असं काहीतरी तसं काही नाही होत, कारण त्यांना खात्री आहे त्यांच्या सेवेची. ह्यात माझं पांडुरंग आहे ही खात्री आहे. त्यामुळे ज्याला त्याच्या कामात पांडुरंग आहे काय आहे सगळं सर्व विष्णुमय जग हे जे त्या अर्थात म्हटलं किंवा त्यात म्हटलं जातं सगळीकडे, ते या अर्थाने. त्यामुळे त्यांना त्या अर्थाने काय, आत्ता ते भटजीबाबूंची आठवण झाली म्हणून त्या गोष्टीची आठवण झाली मला. मुलाला त्यांच्या म्हणजे सगळ्यांना घरामध्ये कुलूप केले, ते हे बंद करायचं, ते बंद करायचं, ते लॉक, किती लोक लाव, सिक्युरिटी डोअर, आधी डोअर असतोच घराला खरं म्हणजे. त्या डोअरनं सिक्युरिटी नाही का होत माणसाची, घर सांगायचं. मग ते कशासाठी लावलं नाही, तर ते लावूच नाही ना, सरळ एकदम सिक्युरिटी डोअरच लावा. पण नाही असं पाहिलं फारसं कुठे, हो की नाही. आधी एक डोअर असतं, मग त्याला एक सिक्युरिटी डोअर असतं. तर ते सिक्युरिटी जर ह्या डोअरनी सिक्युरिटी होत नसेल तर त्याला सिक्युरिटी पुन्हा लागणारच की परत, का ते पुन्हा सिक्युरिटी डोअर आहे ते कोण सांभाळणार. म्हणजे खरं म्हणजे ते ड्युएल वगैरे लागतात, तशी ड्युएल ट्रिपल काय असतील ती सिक्युरिटी डोअर लागली पाहिजेत. आणि इतकं करून पुन्हा इन्सिक्युअर आहेच परत, घरात धाकधूक रात्री झोपताना ती आहेच परत. मी एवढी डोअर लावली ना आता, पण ते खिडकीतून आता कुठं बसत काय सगळी म्हणजे सिक्युरिटीच व्हायची की घर म्हणजे. मग तुरुंगाची अवकाळ आली की त्याला, हो की नाही. ती सांभाळेल दुसरी माणसं तरी असतात, हे आपल्यालाच करावं लागतं सगळं. कधी काय दृष्टिकोन आहे शेवटी. सांगत होतो वडजीबाबू महाराजांचं ते काय, त्यांच्या घरात मुलाला पण तशी सवय, ह्यांना सवय स्वतःची, दारा उघडी टाकलेली, काय नाही, आला गेला आपलं चालू आहे सगळं. आणि प्रपंचाला येणाऱ्या माणसाला कधी मनुष्य, कधी आपल्याकडे म्हणतात ना तसा, कधी रिकाम्या हाताने मनुष्य गेला नाही. काय असेल तो त्याला मिळेलच. त्यांच्याकडे अशा आश्रयाला गोकर्णाचे एक ग्रस्त येऊन राहिले होते. ते सेवा करीत ब्राह्मण होते आणि ते तिथले का म्हणजे त्याला हे म्हणतात ना क्षेत्रस्थ ब्राह्मण. म्हणजे त्या काळी हा एक मोठा प्रकार होता की क्षेत्रामध्ये राहून म्हणजे निरपेक्षपणे सेवा करत राहणारी माणसं होती. त्यातले काही दारिद्र्यामुळे इकडे आले ते ब्राह्मण त्यांच्या घरी राहत असत आणि ते त्यांचा उदरनिर्वाह यांच्याकडे होता आणि त्यांच्याकडे कितीतरी जणांचे होते, तसंच हाही होता. आणि ह्यांचेही चिरंजीव आहेत, हे जाऊन कचेरीत कामाला होते. तर ते चिरंजीव यायचे त्यावेळेला ते त्यांचं पूर्वी ते शेरवानी वगैरे, तिकडे ते शेरवानी वगैरे आहे, आपल्याकडे जॅकेट वगैरे तसं, तर ते शेरवानी असेल किंवा कोट असत, तर तसे कोटाच्या खिशात त्या दिवशी पगार झाला. ते आल्यावर खुंटीला ते अडकून ठेवायचं, आपण कोट अडकवतो खुंटीला, तसं कोट खुंटीला अडकून ठेवायची त्यांची प्रथा होती. आणि आपल्याकडे आल्यावर ते आता हे तर काय आता म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन अलाउड होते, त्यामुळे खात्यावर जमावायचं वगैरे, सुरक्षित राहणार वगैरे आणि दुसरा कोणतरी काढून घेणार वगैरे असं काही नव्हतं तेव्हा. कधी काढलं ते पण कळत नाही. तर तसलं काही नव्हतं. तर त्यामुळे आलं की ते खिशात रोख पगार तो खिशातच असायचा, खिशात तिथे ह्याला कोट अडकवलेला असायचा, लागलं की त्यातनं काढून घ्यायचे आणि खर्च करायचे. आपल्याला अरविंदांचं माहिती आहे, आता पुढच्या आठवड्यात आले ना, तो 15 ऑगस्ट आला, तर त्यांच्या जयंतीचा फार महत्त्वाचा दिवस आहे तो. तर त्यांची स्वतःची पद्धत अशीच होती. बडोद्याला होते ज्या वेळेला कॉलेजवर त्यांना सरकाराने बोलवून घेतलं, IAS सोडून आले ना तेव्हा, IAS झाल्यावर, तेव्हा तिकडून आल्यानंतर ह्यांनी एवढ्या स्टेचरचा माणूस हा ह्यातला आहे, त्याला आपल्याकडे बोलवायचं म्हणून त्यांना घेतलं होतं. ते त्यांची पद्धत अशी होती, पगार मिळायचा त्या काळात. त्या काळातही अशीच पद्धत की रोखीला सगळं मिळायचं. आलं की
त्यांच्या हॉलमधलं याच्यातलं जे टेबल होतं त्या टेबलवर पगार ठेवलेला असतो. कोणाला काय लागेल ते त्यातून त्यांनी घेऊन जायचं. केवढी खात्री पाहिजे माणसाला, नाहीतर त्यातला काय तर हे झाला 2 रुपये बाहेर गेलं ते हरवलं का काय वाटत राहते. तर हिथं ते ठेवायचं आणि नंतर ते पुरायचं, म्हणजे पुरायचं असं जो ठेवील त्याला पुरतं आणि त्याचं उरतं बरं का. त्यामुळे टेबलावर कायम पगार आहे पुढचा पगार होईपर्यंत. आणि त्या काळात त्यांना पगार मोठा होता, म्हणजे तसे ते एस केडरचे माणूस होते. तर तसं हे स्वतःचे हे कचेरीतलं घेऊन आलेले, ते कोट अडकवलेलं आणि हे झालं सगळं. आणि दुसरी सकाळी बघतात तर ते ते जे क्षेत्रस्थग्रस्त होते ते गायब झाले की. आणि इकडं मग ह्यांना काय कळे नाही, न सांगता कसे काय गेले. एवढी वर्ष आपल्याकडे राहिली, आपला माणूस होता म्हणले, असं काय एवढा उपासनेतला माणूस होता हे तर गेला. तर तो काय गेला असेल न सांगता. मग ह्यांनी ते नंतर कशाच्या तरी कामाच्या निमित्ताने ते खिशात कोटाच्या त्या शेरवानीच्या खिशात आत घालायला गेले. तो पगार न्या. त्या माणसाला द्रव्याचा कुठेतरी लोभ आला आणि ते माहिती होतं की आता इतकी वर्ष राहत असल्यामुळे तिथं तो लोभ होता, म्हणून ते त्यातला पगार उचलला आणि ते निघून गेले. ते म्हणले ते काय म्हणले, पगार गेला, आपलं काही त्याच्यावर चाललेलं नाही. ही दृष्टिकोन पाहिजे. आपलं तर पगारावर चाललं आहे असं आपल्याला वाटते. आपलं पगारावर चाललेलं नाही, आपलं श्वासावर चाललेलं आहे म्हणा. श्वासाला भगवंतानी काही हे ठेवलेलं नाही, अडचण ठेवलेली नाही आहे, तो देतो आहे. त्यामुळे खरं चालतं ते कशावर चालतं. मग आता तो श्वास चालण्यासाठी काय लागतं. मग तुम्ही म्हणाल नुसतं श्वासावर चालता का, मग तसं ते योगी लोकांचं काम झालं. पण सर्वसामान्य माणसाला तेवढा योग जमतो आणि त्यांनी नाही केला तरी आपोआप होतो. त्यामुळं तेवढ्याने मनुष्य जिवंत राहतो. आता बाकीच्या यंत्रणा लागतात हे सगळ्यांना मान्य आहे. त्यांना काय पोटापाण्याची भुकेची काय काळजी नसते असं नाही, त्यांना आहे ती. पण ती आहे तर ती कशावर त्यांची थांबलेली आहे ती सांगितलं ना, रिझर्वेशन आहे. त्याचं खात्री ती भगवंत चालवतो. मी घर चालवतो असं वाटत असेल तर पगाराची काळजी आहे. जर भगवंत घर चालवतो असं वाटत असेल तर तो पगाराच्या नाही, दानाच्या नाही, पैशाच्या नाही, दिलेल्या ह्याच्या नाही, कशाच्या नाही तो चालवेल. आता त्याला चालवायला काय, जग चालवतो तो. त्रैलोक्य पाळिता उभगला नाही असं जिथं म्हटलेलं आहे आपल्या अभंगात आहे ना, की त्रैलोक्य पाळिता जो उभगलेला नाही त्याला हे काय अवघड आहे का प्रपंच चालवायचा, तर तो चालविल ना. आता तो अमुकच पद्धतीनं हवा म्हणलं तर तसं नाही. तर शेवटी तुमच्या कर्माच्या मर्यादा आणि प्रारब्धाच्या मर्यादा ना त्याच्यात चालेल. पण चालेल, चालणार हे नक्की, ही ज्याला खात्री आहे त्याचं चालणारच आहे. तर ती खात्री असल्यामुळं त्यांना त्या पैसे गेले ह्याचं दुःख झालं नाही. एका क्षेत्रस्थाच्या सहवासाला आपण अंतरलो रे, म्हणले तो पैसे घेऊन आता तो परत याचं दाळजोणार नाही, येणार नाही. आता काय म्हणावं, बघण्याचा दृष्टिकोन येणं. त्यामुळं त्यांना बघण्याच्या दृष्टिकोनात काय वाटलं की त्याचं काय ह्याचं काय हे होईल, ते काय त्याच्यावर थोडंच चाललं आहे. कारण त्यांना हाही अनुभव आहे पुढे की मुलगा वारला तर त्यांनी ते अन्नदान चालू ठेवलं होतं ना. मग ही ज्यांची खात्री आहे, ही ज्यांची प्रपंचाकडे बघण्याची दृष्टिकोन आहे, त्यांना कशा ज्ञान म्हणजे काय, तर हे ज्ञान आहे की हे जग आपल्या परीनं बरोबर भगवंतानी बरोबर चालवलं आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त बरोबर चालवण्यासारखी जर माझी कोत असती तर माझ्याकडे चालवायला दिलं असतं. त्याचं काही दिलेलं नाही आहे. माझ्याकडे दिला आहे तो प्रपंच 5 माणसाचा गडबडीचाच दिसतोय आपल्याला सगळा. त्यात एक एक करतोय, एक एक करतोय, एकाचा तोंड एका दिशेला, एकाचं तोंड एका दिशेला, हे आपण बघतोय. मग आता जग चालवायला देतील का. मग त्यांनी जे काय चालवत आहेत ते उत्तम चाललेलं आहे असं वाटलं तरी शांतता होती. झोप लागली माणसाला की हे उत्तम चाललेलं आहे. अपयश आली, हे आलं, काय चांगलं मिळालं, वाईट झालं, अमुक झालं, तमुक झालं, छान चाललेलं आहे सगळं असं ज्याला वाटतंय त्याला ते बरोबर ज्ञान. म्हणजे ज्ञान हे की भगवंत करता आहे आणि तो व्यवस्थित काम करतोय. फक्त मला जे काम आहे ते मी व्यवस्थित करतो. आता मला काम आहे की माझं कर्तव्य करणं आणि कर्तव्यात भगवंताचं स्मरण राखायच्या पलीकडे काय सांगितलं महाराज म्हणले, कर्तव्यात भगवंताचे स्मरण हाच माझा परमार्थ. आता त्यातलं कर्तव्य करतो का आणि ते करताना भगवंताचं स्मरण राहतं का, म्हटलं तर गोष्टी सोप्या आहेत आणि म्हटलं तर समाधान राहण्याच्या आहेत. मग आता कुठलाही व्यवहार करताना भगवंताचं स्मरण राहिलं. व्यवहार माझा कर्तव्याचा आहे तोच केला, हौसेनं केला नाही. हौसेनं करणाऱ्याला महाराजांच्या शब्दात सांगायचं म्हणजे त्यात आहे ते की माझ्या शब्दात सांगत नाही, हौसेनं करणाऱ्याला 24 ताससुद्धा पुरणार नाहीत आणि ज्याला कर्तव्यानं करायचं आहे त्याला 5-6 ताससुद्धा पुरतील. आता ह्याच्यावरनं आपण प्रमाण काढायचं काय ते, आणि मग ते कर्तव्यात बसतं का नाही बघायचं. मग कर्तव्य तेवढंच आहे, तेवढाच अपेक्षित आहे आणि त्यात फक्त स्मरण राखणं एवढं काम आहे. ते मी करतोय ना, मग आता हे चालवणं ही जबाबदारी कोणाची आहे, ती त्यांची आहे. ती त्यांची जबाबदारी त्यांच्यावर ठेवावी, आपलं काम आपण करावं, बस आनंदात बाकी काय असतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जानकी जीवन स्मरण जय जय राम